नमस्कार मंडळी, माझं नाव चिक्या. 2-3 दिवस झाले मी घरी होतो. तर आपल्याला आपल्या घरच्या गाडीवर जायचं आहे, कारण मला सकाळीच फोन आला होता गाडीवर जाण्यासाठी. तर आज मी गाडीवर जाणार आहे घरच्या. आणि आज आहे 26 तारीख आणि सकाळचे वाजलेले 10:30. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर माझ्याकडून काही चुका होतात, काही नाही, ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. तर मित्रांनो, आलो आहे मी गाडीवर. म्हणजे नाही का 2-3 कामं होते गाडीला, एवढे कामं करून आलो आहे. आता चाललो आहे मी गाडीवर. टाईम झाला एक तर लय मला गाडी जायला. पार्टीवाला सारखं फोन करून राहिले, कुठं आला कुठं आला. आता विषय असा झालेला आहे, आपल्या गाडीत आहे ना डिझेल नाही. हा इंडियन ऑइलचा पंप आहे इथं. आपण आहे ना आपल्या गाडीची टाकी पॅक करून घेऊ. किती डिझेल किती बसतंय किती नाही तुम्हाला दाखवतो मी. इथं आहे ना टिकून घेऊ का. खेड बायपास आहे आणि इकडं खेड सिटी आहे. इकडं खेड सिटी, हा खेड बायपास. आता खेड बायपासने चाललोय मी. आपली गाडी मागच्या वाजले 2. मागाशी चालू होतो, एंट्री केली मग गाडीची भूक लागली होती, जेवण करून आलो. ही गाडी आहे, ही कंपनी माझी. इथं भरायची गाडी आपल्याला. पाहू आता कधी गाडी भरतात कधी नाही. चला मग. कंपनीवाले असले ना आले का ना, सकाळी मला 8 वाजता बोलावलं होतं. 1 वाजता आलो मी. 1 वाजता आलो, म्हटले गाडी भरू. आता 4 वाजले तरी अजून यायचं तापत नाही. अजूनही गाडीवर अजूनही बोलले ना गाडीवर. आणि सकाळी 100 फोन केले, लवकर ये लवकर ये लवकर. काय लय अवघड आहे बाबा, काय सांगायचं. काय ते बरं आहे. आता आहे ना 4 वाजलेत. आपण पाहू यांच्याकडे जाऊन हे काय म्हणतात काय. गेलो तो आतमध्ये, क्या म्हणते ना, सीधी उंगली से ये नहीं निकलता, उंगली टेढ़ी करनी पड़ती है.
पैसे नॉट लगेच म्हटलं ये गाडी घेऊन लावू दे लॉकला गाडी. चाललो आता गाडी घेऊन. 4:30 वाजलेत. गाडी लावली भरायला. आता किती वेळ होतो किती नाही काय माहिती गाडी भरायला. त्यांनी सकाळीच बोलवलं होतं 8 वाजता. मी आलो 1 वाजता. आता लावली गाडी भरायला. पाहू काय होतं काय नाही. चला तर मग. संध्याकाळचे वाजलेले 7:45 आणि आपली गाडी भरून झालेली आता. चला पाहू मागून गाडीला पॅक करून घेऊ. हे बघा आपली गाडी पॅक झालेली आता भरून झालेली आहे. आता ही गाडी ना पॅक करून घेऊ आपण. तर मित्रांनो आपली गाडी झालेली आहे पॅक बिक झाली नाही गाडी आपली. आता आहे ना पेपरचा विषय राहिला. गाडी बिडी पॅक करून घेतली. पेपर कावा तिथून कावा नाही काय माहिती. गाडी भरायला वाजवली 8. आता पेपर केव्हा भेटतील देऊ जाणं. चला तर मग गाडी ना साईडला लावू आपण. पाहू कुठं जागा भेटते कुठं आहे गाडी लावायला. गेलो होतो सिक्युरिटीवाल्याकडं. ते म्हटले 1-1.5 तास लागेल पेपरला. सकाळी 1 वाजता जेवलो होतो. आता भूक लागल्यामुळे झाले. जातो पाहतो जेवायला काय भेटत आहे काय नाही. जेवतो पेपर नाही येऊस्तवर पडी मारतो मस्तपैकी. पाहू आता काय होतं आहे काय नाही. या सगळी लोकेशन आहे. इथं मध्ये गाडी आहे आपली निळी ताडपत्रीवाली. चला तर मग. ₹80 राईस प्लेट होती. त्याच्यामध्ये डाळ भात कोबीची भाजी आपलं फ्लावरची भाजी 3 चपात्या असं क्वालिटी जेवण होतं ना. ₹80 मागच होणार डायरेक्ट. पाहू आता आपलं पेपर झालेत का नाही. तर मित्रांनो रातचे 12 वाजलेत. आपली गाडी भरून झाली होती 8 वाजता आणि आता रात्रीचे 12 वाजलेत. यांनी मला आत्ताची पेपर न्यायला बोलावले. चला तर मग यांचं एक टोकन आहे माझ्याकडे. ते टोकन देऊ यांना आणि आपले पेपर घेऊन येऊ. लेट्स गो. हे तुमचं टोकन. गाडी नंबर काय आहे तुमचा? हे 2 आहे का? रायपूर आणि नागपूर. तर आपल्याला ना पेपर भेटलेले आता. आपण जाऊ आता. लई टाइम झालेला आहे. जाऊ आता. आपल्याला ना 2 पार्ट आहे नागपूर आणि रायपूर. चलो फिर जाएंगे अभी. देखो तर मित्रांनो रात्रीचे ना 12:30 वाजलेले आणि आता मी निघालेलो आहे घरी. कारण मला आहे ना घरी जावं लागेल. थोडं काम आलं आहे अर्जंट. नाही तर मी ना याच्यावरून जाणार होतो आपल्या नगरवरून जालन्याला जाणार होतो. जालन्यावरून नागपूरला जाणार होतो. नागपूरवरून रायपूरला जाणार होतो. आता मला आहे ना घरी जावं लागेल. कारण घरी काम आलं आहे थोडं नाही का अर्जंटमध्ये. परत ते जर काम नाही ना केलं मग परत मी ना 7-8 दिवस घरी येणार नाही. परत ते काम आहे ना पेंडिंग पडेल. त्याच्यामुळे ना पहिलं आहे ना मला घरी जावं लागेल आता आणि घरचं काम करावं लागेल. आणि मग उद्या सकाळी मी गाडी खाली करायला जाईल. तर चला मग. तर मित्रांनो आता मी ना पुन्हा नाशिक हायवेला आलेलो आहे. आमच्या नदीवर आहे आता आहे ना इथून तरी असन 70 किलोमीटर असन आमचं घर. चहाची टपरी पाहू थांबू तिथं.
चहा बी पिऊ आणि काच पण साफ करू. चला तर मग. तर मित्रांनो रात्रीचे 2 वाजलेले आणि मी आता ना नारंगाव बायपासला आलेलो आहे. इथं हा नारंगाव बायपास आहे आणि आपली गाडी आहे. मनापासून धन्यवाद का तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही हा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि नक्की करा मला. किंवा काही पण कमेंट केली चालेल. तुम्ही स्माइली करा, तुम्ही अंगुठा करा, तुम्ही काही पण कमेंट करा, पण कमेंट करा, एक तरी कमेंट करा. कारण तुमच्या एका कमेंटमुळे ना मला इन्स्पिरेशन भेटतं का बा हाय बा आपली माणसं हाय, आपल्याला लाईक करतात, शेअर करतात, कमेंट करतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला तर मग.